श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एकदा स्वामी मंगळवेढ्याहून चळंबे गावी आले होते. तेथे ते एका औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. चळंबे गावात पटवर्धन अधिक राहत होते. सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची. नैवेद्य म्हणून रोज प्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा. आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. रामदासी बुवांच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवलाच होता. पटवर्धन हे गणपती भक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा नित्यनिष्ठेने चालू असे. स्वामींची पूजाही ते सगळे तितक्याच निष्ठेने करत होते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दिवस होता. सर्व पटवर्धनांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला. प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रकट झाले आणि सगळ्यांना मखरात त्यांचेच दर्शन घडू लागले. सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले. सगळ्यांना खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ हे परमेश्वराचेच रूप आहेत. आरती संपवून सर्वजण बाहेरील औदुंबराजवळ आले तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले. सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींची पूजा केली. आरती म्हटली आणि तबक खाली ठेवून स्वामींना नमस्कारासाठी सर्वांनी हात जोडले. तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या रूपात दर्शन दिले. नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले. इतक्यात तेथे एक उंदीर आला. स्वामींनी त्याला जवळ केले. त्या उंदराबरोबर तेही क्षणात गुप्त झाले. त्या झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होत्या. चळंबेमधून स्वामी अदृश्य झाले. ते परत मंगळवेढ्यास आले. गावातील लोकांना खूपच आनंद झाला.